आळीपाळीने बसून तारामतींसह सर्व भक्तांसमवेत महाराज प्रयाग संगमी आले. तीर्थस्नान करण्यास श्री गुरूंनी भक्तास सांगता सर्व भक्तांचा आग्रह झाला की देवा, तुम्हीच आधी गंगा स्नानास चला. भक्तांची विनवणी पाहून मंदस्मित करत श्री गुरु गंगेच्या काठावर आले. सर्व भक्तांना आनंद झाला. पण महाराज तेथे काही काळ स्तब्ध उभे राहिले. काही केल्या ते पाण्यात उतरेनात. खाली 3 पायऱ्यांवरून गंगामाई संथपणे वाहत होती. काठावर महाराजांना पुन्हा भक्तवृंदाने स्नान करण्याचा आग्रह धरला. आणि अचानक संथ वाहणाऱ्या गंगा लहरींनी आतुरतेने उसळी घेऊन फक्त श्री गुरुचरणाभोवतीच किंचित काळ फेर धरला. नव्हे, ती तर पंचगंगा माईनी मारलेली श्री गुरुचरणाला मिठीच होती. सर्व भक्तांनी ती पाहिली.